आधार कार्डाचं झेरॉक्स काढायला गेल्यानंतर तुमच्या आधार कार्डाचा झेरॉक्सवाले गैरवापर करतात. होय, हे खरं आहे. काही झेरॉक्स दुकानदार असे नालायक बनलेले आहेत की तुम्ही जे झेरॉक्स काढायला जाता तिथं आधार कार्ड आणि तत्सम वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्र देतात झेरॉक्स काढण्यासाठी. तर ती कागदपत्र ही झेरॉक्स काढताना तुम्ही लक्षात घ्या, झेरॉक्स काढतानाचा झेरॉक्स निघाल्यानंतरचा जो ट्रे आहे तो दुकानदाराच्या बाजूला असतो आणि तुम्हाला दिसत नाही तुम्ही दिलेल्या कागदपत्रांची नेमकी किती झेरॉक्स प्रती काढल्या. तुम्ही जर एक प्रत मागितली असेल, तुम्ही विश्वासानं एक प्रतीचे पैसे देता आणि तिथून निघून येता. काही नालायक झेरॉक्सवाल्यांनी एक प्रत झेरॉक्स काढायला सांगितल्यानंतर 3-3, 4-4 प्रती झेरॉक्स काढून एक प्रत तुम्हाला दिलेली. बाकीच्या प्रतींचं झालं काय? बाकीच्या प्रतींचं फ्रॉड करण्यासाठी उपयोग झाला. म्हणजे तुम्ही 1 किंवा 2 रुपयाला एक झेरॉक्सची प्रत काढत असाल, परंतु या झेरॉक्सवाल्यांकडं ती प्रत 7 ते 8 रुपयाला विकत घेऊन जाणारी एक टोळी कार्यरत आहे आणि ही टोळी 7 ते 8 रुपयाला झेरॉक्सची प्रत घेऊन जात असल्यामुळं हे झेरॉक्सवाले त्यांच्या त्या अमिषाला बळी पडतात आणि झेरॉक्सच्या प्रती जास्त काढतात. या झेरॉक्सवाल्यांना लक्षात येत नाही आपण नेमका कशा पद्धतीनं फ्रॉड करायला मदत करत आहोत. नुकताच एक उत्तर भारतामध्ये घडत असलेल्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याच्यामध्ये दिसत आहे की झेरॉक्स दुकानदार एक प्रत झेरॉक्स मागितल्याच्या नंतर 3-4 प्रती झेरॉक्सच्या काढतोय आणि एक प्रत दुकानदार हा त्या गिरायकाला देतोय. गिरायकानं जर विचारलं चुकून की तुम्ही झेरॉक्सच्या जास्त प्रती काढल्या का, तर हे झेरॉक्सवाले बॉक्समधली टाकलेली एखादी खराब झालेली प्रिंट उचलून सर्रासपणे गिरायकाला दाखवतात आणि सांगतात प्रत खराब झाली होती म्हणून तुम्हाला दुसरी काढून दिली. वास्तविकपणानं लक्षात घेण्याची गरज आहे की झेरॉक्स निघाल्यानंतरचा प्रिंट बाहेर पडणारा ट्रे हा खरं तर आपल्या बाजूला असायला हवा. आपल्या परिसरातील झेरॉक्स दुकानदारांकडं ही मागणी करा, कृपया झेरॉक्स निघाल्यानंतरचा ट्रे आमच्याकडे असेल अशा पद्धतीनं मशीन ठेवा. बऱ्याच दुकानांमध्ये तर तुम्हाला असं दिसून येईल की झेरॉक्स मशीनसाठी केबिन्स केली आहेत. तुम्ही बाहेर उभे असता, काउंटरला एक मुलगी असते, ती झेरॉक्स काढायला तुमच्याकडून ओरिजिनल प्रती घेते आणि केबिनमध्ये जो झेरॉक्स काढणारा आहे त्याच्याकडे नेऊन देते. आतमध्ये तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंटच्या किती प्रती निघत आहेत कुठलीच कल्पना नाही. आणि मग कधीतरी फ्रॉड झाला तर आपण ओरडतो. आणि आधार कार्ड ही अशी गोष्ट आहे की तुमची सगळी कुंडलीच त्या आधार कार्डच्या डेटामध्ये आहे आणि ही कुंडली विकण्याचं काम या नालायक काही झेरॉक्सवाल्यांकडून घडत आहे. बँकेचे पण फ्रॉड काही लक्षात घ्या झालेले आहेत. तुमची जी डॉक्युमेंट दिलेली आहेत त्या डॉक्युमेंटचा वापर कर्ज काढण्यासाठी झालेला आहे. तर आता नेमकं आपण करायचं काय असा जर प्रश्न पडला असेल तर एक काम करू शकता. जिथं जिथं तुम्हाला आधार कार्ड देणं गरजेचं वाटत असेल तिथं ते ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा म्हणूनच मागितलं जातं. त्याच्याऐवजी तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स द्या किंवा दुसरं कुठलं तरी डॉक्युमेंट तिथं देऊ शकता. कधीच असं घडत नाही की फक्त ओरिजिनल आधार कार्डच लागू होतं. पर्याय असणारी अनेक डॉक्युमेंट्स लागू होतात. तर पर्यायी डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता. प्लीज कृपया आधार कार्ड हे कोणालाही देऊ नका. पत्रावळ्या किंवा पेपरमध्ये जे पॅम्पलेट्स येतात ते फुकट असतात. अशा पद्धतीनं झेरॉक्स प्रिंट 1 किंवा 2 रुपयाला निघत असल्यामुळं
तुम्हाला त्याची किंमत नाही. परंतु तुम्हाला माहीत नाही, आधार कार्ड हा एक अतिशय महत्त्वाचा डॉक्युमेंट आणि डेटा आहे. कृपया याच्याबद्दल सतर्क राहा, सजग राहा. बँकेची कर्ज काढण्याची प्रकरणं घडली आहेत की डॉक्युमेंट्स आपली पुढं वापरली, डुप्लिकेट सह्या केल्या, अधिकाऱ्यांना हाताशी धरलं आणि अशा पद्धतीचे फ्रॉड झाल्याचे अनेक किस्से आपल्याला वर्तमानपत्रातून, समाज माध्यमातून आपल्याला बघायला आणि ऐकायला मिळतात. तर सुशिक्षित होणं ही काळाची गरज आहे आणि पूर्वीचा सुशिक्षितपणा हा आता उपयोगाला येत नाही. आताची सुशिक्षितपणाची व्याख्या ही वेगळीच आहे. आता तुम्ही समाज माध्यमामधून जे फ्रॉड घडतात याच्या बाबतीत सुद्धा तुम्ही सुशिक्षित असायला हवं. नसेल तर तुम्हाला इथं फसवल्याशिवाय किंवा गंडवल्याशिवाय कुणीही राहणार नाही. जग हे बदललेलं आहे, जग जवळ आलेलं आहे आणि या जगामध्ये तुम्हाला जर जगायचं असेल, राहायचं असेल आणि जर तुम्हाला स्वास्थ्य नीट ठेवायचं असेल, डोक्याला ताप करून घ्यायचा नसेल, तर तुम्ही सजग आणि सतर्क राहिलं पाहिजे. आजच्यासाठी एवढंच. हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली, जर खरंच महत्त्वाची वाटली असेल तर कृपया हा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा मित्रांनो. मला खूप कष्ट घ्यावं लागतं असे व्हिडिओ बनवण्यासाठी, स्टडी करावा लागतो आणि अशा फ्रॉडचा आमचा दुसरा व्हिडिओ उद्या येईल. कृपया त्याही व्हिडिओला असंच प्रेम द्या आणि आधार कार्ड कृपया कुणालाही देऊ नका. आजच्यासाठी पुन्हा एकदा थँक्यू.